ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। थोड्याच वेळामध्ये अमित शहांची भाजपाच्या मंत्र्यांसोबतची बैठक सुरू होते। अमित शहा मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेणार आहेत। मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर भाजप कोर कमिटीची सुद्धा बैठक पार पडणार आहे। यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। तर 15 जानेवारी रोजी मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येणार असून नौसेनेच्या ताफ्यामध्ये 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश होणार आहे। त्याचबरोबर भाजपाचे मंत्री आणि आमदारांसोबत स्नेहभोजन सुद्धा असणार आहे। महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यावेळेला भाजपासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। तर पुढची महत्त्वाची बातमी येते। टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं प्रकरण ताजं असताना आता ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने देखील मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत मुंबईसह नवी मुंबईकरांना लाखो रुपयांना चुना लावलेला आहे। या प्रकरणी कंपनी विरोधात खारघर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीचा मालक विनय कांबळेला बेड्या ठोकलेल्या आहेत। या कंपनीने भागीदारीचं आमिष दाखवत महिन्याला 15% देण्याचं आश्वासन दिलेलं होतं।